काम करत करत ते बाबांची सेवा केली. ते बाबांची सेवा करत असताना मला बडे बाबांचा साक्षात्कार झाला. हा, बडे बाबांचा साक्षात्कार असं झाला की हाच 2020 मध्ये लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये की मला असं स्वप्न पडत गेलं की मला असं त्रास होतोय. ज्यावेळेस ते मी ज्यावेळेस 12 बावीला गेलो अशोक भाऊ त्यांच्या मानेकडे, त्यांच्याकडं मकरध्वज बजरंगबली आहेत, त्यांचा मुलगा आहे मकरध्वज. हे बरेचशा लोकांना माहित नाही मकरध्वज म्हणजे काय. आणि मकरध्वज हे असे होते की बजरंगबलीचा मुलगा हा मगरीच्या पोटात त्यांनी दूध पिलेले, हे घामातून त्यांची उत्पत्ती झालेली. बरोबर, मकरध्वजांचा जो उत्पत्ती झाली आहे मकरध्वजांची की या घामातून त्यांची उत्पत्ती झाली. आणि बरेचसे आजही लोक म्हणतात की बजरंगबलीला मुलगा नाही, पण तुम्हाला सांगतो बऱ्याचशा पुराणामध्ये पण आहे आणि ते साक्षात आहे. त्यांचा आजही शेवगावमध्ये मंदिर आहे, त्यांची समाधी तिथं आहे शेवगावमध्ये चापडगावमध्ये तिथं त्यांना पैलवान बाबा म्हणून परिचित आहेत. पैलवान बाबा त्यांना म्हणतात. मग ते अशोक भाऊंकडे गेल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं असं साहेब मला तिथं थोडस फरक पडत गेला. माझं जर चिडचिड व्हायची, की मला त्रास व्हायचा, जे मला आत्महत्या करूशी वाटायचं. ज्यावेळेस बाबा आल्यानंतर बाबांनी दाखवून दिलं की बाबांचं म्हणणं होतं की जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत याला काही. आणि हे बाबांचं चमत्कार होतं, बडे बाबांचा चमत्कार होता की भाऊ याला दाखवायचं कसं. आणि ज्यावेळेस माणसाला त्रास होतो, म्हणजे साधारणतः आपल्या पायाला ठेस लागली किंवा जोपर्यंत आपण आजारी पडत नाही तोपर्यंत आपण डॉक्टरांकडे जात नाही, तोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही की आपल्याला झालेलं तरी काय. तसाच हा प्रकार आहे नाथ परंपरामध्ये सुद्धा, की ज्यावेळेस आपण आजारी पडतो किंवा आपल्याला काही त्रास होतो किंवा आपण एखाद्या नाथ साधकाकडे जातो किंवा एखाद्या आस्थानदार आहे किंवा त्यांना बहुतेक पाहतात ते बाबांच्या योग विद्येने त्यांच्याकडे आलेली विद्या, मलाही तसंच प्राप्त झालं. आणि त्याच्यानंतर माझी सुरुवात त्यावेळेस चालू झाली. आणि मलाही असं अनुभव स्वतः घडत गेले की मलाही, मी पण गुरु खूप नंतर झाले माझे गुरु, पण मलाही स्वतः हे विद्या म्हणा प्राप्त झालेली किंवा जे ज्ञान आहे हे स्वतः मी आत्मसात केलं बाबांच्या आशीर्वादाने. कसं बाबांची सेवा चालू केली. त्याच्यानंतर त्याच्यानंतर माझी सुरुवातीला तिकडच्या नंतर तोफखान्यामध्ये शंकर महाराजांचं मठ आहे. तिथं मग आमचे एक मित्र आहे वैभव मिरग म्हणून, कुठं राहते का सगळं सांगतो. मग तिथं गेल्याच्या नंतर मग त्यांना म्हटलं की भाऊ अमोल भाऊ तुम्ही कसं काय आले. म्हटलं काय नाही बोल, मला बाबांनी इथं चित्र दाखवलं शंकर महाराज इथं आहेत भाऊ, मला ही सेवा करू सेवा. आता म्हटलं म्हणून आपण नाही बरं झालं बोले तुम्ही आले बोले, आणि तुम्ही माझे खूप जुने मित्र आहेत लहानपणीचे. म्हणजे चांगली गोष्ट आहे बोले. काय नाही बोले, तुम्ही पण मला असं वाटतं की तुम्ही आमच्या सोबत इथं राहा बोले, तुम्हाला बडे बाबांची सेवा म्हणजे आम्हाला थोडं सानिध्य बाबांचं भेटेल बुवा. म्हटलं हो ठीक आहे, काय अडचण नाही. मग त्या माध्यमातून असंच एक दिवस आमची ओळख झाली त्या माध्यमातून. त्याच्यानंतर तिथं माझी सेवा चालू झाली. सेवा चालू असताना काही लोकांचे प्रश्न माझ्याकडनं सुटत गेले. मग तिथं नाथ भक्त गोळा झाले की ते म्हटले भाऊ हे अमोल भाऊ हे अमोल महाराज आहे. मला महाराजांची पदवी ही मी स्वतः नाही, ही मला नाथ भक्तांनी दिली. मी आजही बऱ्याच जणांना म्हणतो मी संसार की मला महाराज म्हणू नका, मला बाबा म्हणू नका, मी अमोल भाऊ आहे, अमोल दादा म्हणा मला. पण काही लोक म्हणतात की तुम्ही बाबांची सेवा करता, तुमच्या हातून बरेचसे कार्य घडलेलं आहे बाबांचं. आणि आमचंही बरेचसे कार्य ज्यांना बराचसा त्रास होता ते तुमच्या माध्यमातून बडे बाबांनी तुम्हाला विद्या दिली, तुम्ही ते करून दाखवलं. म्हणलं मी नाही, ते बाबांनी केलं. हे सगळं काही करणार ते बाबा आहे, आम्ही फक्त निमित्त मात्र आहे. मग तिथं ओळख झाल्याच्या नंतर आमची ओळख झाली भाऊ. तिथं मग माझा तिथं असताना चालू झाला. तिथं आमच्या दोघांचे शंकर महाराजांची आणि बडे बाबांची गादी चालू झाली. मग कालांतराने थोडस तिथं लॉकडाऊन पडलं किंवा त्याच्यानंतरचा काळ थोडासा शांत झाला. मग त्याच्यानंतर अशीच माझी ओळख झाली, काही लोकांना माहित पडलं. मग त्याच्यानंतर आमचे एक बंधू आहे प्रसाद डोने म्हणून, त्यांनी मला सांगितलं की बोले तुम्हाला आता सर्जेपूरला मच्छिंद्रनाथ देवस्थान आहे, हे तुम्हाला तिथे यावं लागेल. मी म्हटलं की तिथं लहानाचं मोठं झालो, माझं काही तिथं काही ओळख नाही आणि तिथं मला योग्य नाही. ते असं कसं होऊ शकतं, आपण नाथ भक्तचे, तुम्हाला बाबांचं कदाचित असेल बोलवणं म्हणून तुम्ही येऊ शकता. मी म्हटलं भाऊ मी तिथं कसं येऊ शकतो, की तिथं असं होऊ शकत नाही. तिथं एक गादी चालक आहेत आदेशनाथजी म्हणून. परत ते म्हणतील हे भाऊ असं कसं काय आला, हा मुलगा कोण काय. त्याच्यानंतर त्यांची आमची ओळख झाली. अशी ओळख झाली की मला बाबांच्या आशीर्वादाने मला गाडी घ्यायची, ती 4 व्हीलर. माझी पहिली गाडी होती इको 7 सीटर. ती गाडी मी लॉकडाऊनच्या आधी विकली होती. लॉकडाऊन झाल्याच्या नंतर मग साधारणतः एक 8 ते 9 महिने आले मी गाडीसाठी खूप विचार करायचो. म्हटलं आता गाडी होती आपल्याकडे 4 व्हीलर, त्या गाडीवर पण माझा उदरनिर्वाह आहे की मी त्या गाडीला भाऊ इकडे काही काम नसलं की ते आपलं गाडीचं भाडं मारायचं, त्याच्यावर आपलं घर चालायचं, सेवा चालायची. ती गाडी असली की आपण बडे बाबांना जाणं, गोरक्षनाथ गडावर जाणं, असे बरेचसे ठिकाणी नाथांच्या ठिकाणी आपलं कुठे काही कार्यक्रम असला आपलं तिथं नाथ भक्तांना घेऊन आपलं स्वखर्चाने जायचो. कुणी जर दिलं तर ठीक आहे, नाही तर आपलं स्वखर्चाने घेऊन जायचं.
नाशिकजवळ घराच्या नंतर मी विचार केला, मला आता बाबा मला गाडी पाहिजे. त्यावेळेस मी ती गाडी घेतली. की मी सुद्धा विचार करत बसलो, ती गाडी मला 21 दिवस वापरलेली नवी गाडी भेटली इको, आणि त्याच्या पाठीमागं लिहिलं होतं श्री दत्त कृपा म्हणून. मग म्हटलं बडे बाबा हा तुमचाच प्रसाद आहे. हा बडे बाबा करून मच्छी धरणार. आणि मग त्यांनी दाखवून दिलं की तुला मी लवकरच दाखवून दिली, हे तुला यान जे पाहिजे नाही 4 पायाचे हे तुला लवकरच भेटेल.